एखाद्याला फॉरगिव्ह करणं, माफ करणं हा वीकनेस आहे की स्ट्रेंथ आहे? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. एखाद्या व्यक्तीने आपल्याला हर्ट केलं असेल, तर त्याला माफ करायचं की नाही करायचं? केलं तर काय? नाही केलं तर काय? या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये ॲटलिस्ट एक तरी अशी व्यक्ती असते की जिने आपल्याला हर्ट केलेलं असतं आणि ते विसरणं शक्य नसतं. या हर्टमुळे आपल्या लाईफवर खूप मोठा परिणाम झालेला असतो. मग अशा व्यक्तीला माफ करायचं की नाही करायचं? एखाद्याला माफ करणं, फॉरगिव्ह करणं हा वीकनेस आहे की स्ट्रेंथ आहे? तुमचं काय मत आहे? बऱ्याच जणांचं असं मत असतं की आपल्याला कोणी हर्ट केलं असेल तर त्याला माफ करायचं नाही, त्याचा बदला घ्यायचा किंवा ॲटलिस्ट त्याला सोडून द्यायचं नाही, त्याला माफ तर अजिबातच करायचं नाही, असं बऱ्याच जणांचं मत असतं. तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली आपल्याला जर कोणी हर्ट केलं असेल तर त्या हर्टमुळे आपल्या आतमध्ये काय इमोशन्स क्रिएट होतात. आपल्याला खूप राग येतो, खूप वाईट वाटतं, एक हर्टचं फिलिंग आतमध्ये असतं, रिझेंटमेंट असतो. हे अशा टाईपचे फिलिंग्स आपल्या आतमध्ये क्रिएट होतात. हे फिलिंग्स कोणाचे असतात? हे फिलिंग्स आपले असतात. हे जे हर्ट आपल्याला कोणीतरी दिलेलं असतं, हे दुःख किंवा पेन कोणीतरी आपल्याला दिलेलं असतं. कोणीतरी आपल्याला दिलेलं आहे म्हणून ते घ्यायचं आणि आपल्याकडेच जपून ठेवायचं, असं आहे का? या हर्टचा आपल्या लाईफवर काय परिणाम होतो? आपल्या आतमध्ये या हर्टमुळे जे काही निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतात ते आपली फ्रिक्वेन्सी ठरत असतात. आपण त्या अँगरच्या, रिझेंटमेंटच्या, फ्रस्ट्रेशनच्या आणि हर्टच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागतो आणि याचा त्रास आपल्यालाच होत असतो. त्या व्यक्तीला त्याचा काहीच त्रास होत नाही किंवा त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. या सगळ्या इमोशन्सचा परिणाम आपल्यावर होत असतो. ती आपली फ्रिक्वेन्सी बनते आणि पुन्हा आपण तसेच लोक आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत राहतो. मग हे आपल्याला हवं आहे का? पुन्हा पुन्हा हर्ट फील करणं, त्याच टाईपचे लोक आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करणं, हे आपल्याला हवं आहे का? की आपल्याला हे सगळं सोडून देऊन पुढे जायचं आहे? हे इथे डिसाईड करायचं असतं. आणि जर पुढे जायचं असेल, पुन्हा पुन्हा ती सिच्युएशन अट्रॅक्ट करायची नसेल, त्याच हर्टमध्ये जन्मभर राहायचं नसेल आणि त्या हर्टमुळे होणारे आपल्या लाईफमधल्या वेगळ्या वेगळ्या एरियाजवर होणारे परिणाम आपल्याला भोगायचे नसतील, तर आपल्याला नक्की त्या व्यक्तीला फॉरगिव्ह करायला पाहिजे. हा जो फॉरगिव्हनेस आहे, हा आपण त्या व्यक्तीला देत असलो तरी त्याचा फायदा आपल्याला होत असतो. हा फॉरगिव्हनेस आपण आपल्या फायद्यासाठी देत असतो. जेव्हा आपण एखाद्याला फॉरगिव्ह करतो तेव्हा आपण त्या बर्डनमधून फ्री होत असतो, आपल्याला फ्रीडम मिळत असतो आणि याच्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह होते. आपण त्या हर्टच्या फिलिंगमधून मुक्त होतो आणि आपण पॉझिटिव्ह होत असल्यामुळे पुन्हा याच्यापुढे आपले अट्रॅक्शन्स पॉझिटिव्ह व्हायला लागतात. मग अशा टाईपचे आपल्याला हर्ट करणारे लोक आपल्या लाईफमध्ये आपल्याला भेटत नाहीत आणि याच कारणासाठी आपण ज्यांनी कोणी आपल्याला हर्ट केलं असेल त्या लोकांना फॉरगिव्ह करायला पाहिजे, माफ करायला पाहिजे आणि आपलं लाईफ पुढे न्यायला पाहिजे. मग आता तुम्हाला काय वाटतं? फॉरगिव्ह करणं, फॉरगिव्हनेस ही स्ट्रेंथ आहे की वीकनेस आहे? माझ्या मते फॉरगिव्ह करणं ही स्ट्रेंथ आहे. हे वीक लोकांना जमणारं सुद्धा नसतं. जे स्ट्रॉंग असतात, ज्यांना लाईफमध्ये पुढे जायचं असतं, ज्यांना स्वतःची काळजी असते, तेच लोक दुसऱ्यांना फॉरगिव्ह करून लाईफमध्ये पुढे जाऊ शकतात. तुमचं ओपिनियन काय आहे? तुमचे लाईफ एक्सपिरियन्स काय आहेत? हे नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला जर तुमच्या लाईफमधल्या लोकांना फॉरगिव्ह करायचं असेल तर होपोनोपोनो प्रेयरपेक्षा दुसरं कोणतंच टेक्निक आपल्यासाठी फायद्याचं नाही आहे. होपोनोपोनो हे बेस्ट टेक्निक आहे फॉरगिव्हनेससाठी. हे ॲक्च्युली फॉरगिव्हनेस प्रेयरच आहे.
याच्यामधले जे 4 स्टेटमेंट्स आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे आपण आधी आपल्या स्वतःसाठी चॅन्ट करायचे आहेत. म्हणजे आपल्या आतली निगेटिव्हिटी निघून जाते. आणि त्याच्यानंतर ज्या पर्सनने आपल्याला हर्ट केलं आहे त्या पर्सनचं नाव घेऊन ही प्रेयर रिपीटेडली चॅन्ट करायची आहे. असं केल्यामुळे त्या पर्सनमधली आणि आपल्यामधली जी काही निगेटिव्हिटी असते ही क्लिअर होते. आणि अगेन याचा फायदा आपल्याला होत असतो. हे सगळं आपण जे काही करायचं आहे हे आपल्यासाठी करायचं आहे. आपल्या माइंडमधलं बर्डन काढून टाकण्यासाठी करायचं आहे. जेव्हा आपल्या माइंडमधलं बर्डन निघून जातं, आपण फ्री होतो, तेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो. आपल्या लाईफमध्ये आपण प्रगती करू शकतो. याच कारणासाठी फॉरगिव्ह करणं ही एक स्ट्रेंथ आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये असे कोणी लोक असतील तर त्यांना फॉरगिव्ह करा. त्यांच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर करा. तुमच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर करा. आणि या हर्टचा आपल्या लाईफवर काय परिणाम होत असतो आणि हे कसं मुळासकट क्लिअर करायचं याचे डिटेल्स समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या फ्री मॅजिकल होपोनोपोनो वर्कशॉपमध्ये हा मॅजिकल होपोनोपोनो वर्कशॉप तुम्ही अटेंड करा. आणि हा अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती. विचार करून बघा आणि तुमच्या लाईफमधल्या अशा लोकांना फॉरगिव्ह करा, माफ करा आणि लाईफमध्ये पुढे जा. मग पुढे तुम्हाला असे लोक पुन्हा पुन्हा भेटणार नाही आणि तुम्ही हर्ट होणार नाही आणि तुमचं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये शेपअप होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये मॅक्झिमम याला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि फ्री मॅजिकल होपोनोपोनो वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.